नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातला एक असा बैल ज्याचं नाव कधी संपणार नाही आणि ज्याचं नाव घेतल्याशिवाय बैलगाडीचा इतिहास कधी पूर्ण होणार नाही, तो म्हणजे बिनजोडचा बादशाह, चतुर्थ हिंद केसरी सोनारपाडचा सोन्या। मित्रांनो, सोन्याची बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे क्रेज आहे आणि प्रत्येकाला वाटतं सोन्या आजही मैदानामध्ये पळायला पाहिजे होता, परंतु जे नियतीला मान्य असतं तेच घडतं आणि सोन्याच्या बाबतीतही तेच झालं। मित्रांनो, सोन्याला आजार झाला, पायाला जखम झाली, गाठ झाली आणि त्यामुळं सोन्या आज आपल्याला मैदानामध्ये पळताना पाहायला दिसत नाही। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस सोन्या पळायचा त्यावेळेस सोन्या एवढं स्पीड कुठल्या गाडीला नव्हतं किंवा सोन्यासारखा तळही कुठल्या बैलाला नव्हता। परंतु आज सोन्या आपल्याला मैदानात दिसत नाही। या सोन्याला आपण चतुर्थ हिंद केसरी सोनारपाडचा सोन्या म्हणतो आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये हा मोठा सोन्या म्हणून जास्त फेमस आहे। 50-50 नंबरचा बैलगाडा क्षेत्रातला मोठा सोन्या। सोन्याला आपण चतुर्थ हिंद केसरी सोनारपाडचा सोन्या म्हणतो, परंतु आपल्याला माहीत आहे का सोन्या कोणत्या कोणत्या मैदानात हिंद केसरी झाला आहे आणि त्याचे 4 हिंद केसरी फायनल ते कुठले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपल्याला पाहायला मिळत राहतील। मित्रांनो, सोनारपाडचा सोन्या पहिल्यांदा हिंद केसरी झाला तो पुसेगाव 2022ला। आता तुम्ही म्हणाल सोन्या आणि बकासूर पळाले तेव्हा, तर नाही मित्रांनो, सोन्या बकासूर 2023मध्ये पळाले होते। 2023च्या पुसेगाव मैदानात सोन्या बकासूर पळाले होते। त्याच्यानंतर 2024च्या जानेवारीमध्ये राजा आणि हरण्या हिंद केसरी झाले होते आणि त्याच्यानंतर 2024च्या डिसेंबरमध्येच मैदान झालं। म्हणजे 2024मध्ये दोनदा मैदान झालं, जानेवारीमध्ये एकदा आणि डिसेंबरमध्ये एकदा। तर सोन्या पहिल्यांदा हिंद केसरी 2022च्या पुसेगाव मैदानात झाला होता। त्यावेळेस सोन्याबरोबर बैल होता बाजी म्हणून मोनिश श्याम म्हात्रे चिंचपाडा यांचा बाजी होता। मोनिश श्याम म्हात्रे चिंचपाडा, त्या बाजीला आपण करंजे पुलकरांचा बाजी म्हणून जास्त ओळखत असाल। मित्रांनो, करंजे पुलकरांचा बाजी आणि सोनारपाडचा सोन्या पुसेगावच्या मैदानामध्ये 2022च्या मैदानामध्ये पहिल्यांदा हिंद केसरी झाले होते आणि सोन्याची हिंद केसरी सुरुवात ही पुसेगावमध्येच झाली आणि शेवटच म्हणावा लागेल हिंद केसरी किताबाचा तोही पुसेगावच्याच मैदानात झाला होता। पहिल्यांदा सोन्या पुसेगाव 2022च्या मैदानात हिंद केसरी झाला होता बाजीबरोबर, करंजे पुलकरांच्या बाजीबरोबर। त्याच्यानंतर दुसऱ्यांदा हिंद केसरी झाला तो पेडगावच्या मैदानात। मोठा सोन्या आणि छोटा सोन्या घरची गाडी पळाली होती 2022 पेडगावच्या मैदानामध्ये। मग आता तुम्ही म्हणाल इथं तर बलमानं 1 नंबर केला होता। बरोबर आहे, बलमानं 1 नंबर केला होता आणि सोनारपाडच्या सोन्याची गाडी मला वाटतं 4 का 6 नंबरला काहीतरी उतरली होती आणि तिथं सोन्याला हिंद केसरी किताब म्हणून संबोधलं गेलं, डबल हिंद केसरी तिथं सोन्याला म्हटलं गेलं। तिथं सोन्या दुसऱ्यांदा हिंद केसरी झाला होता घरची गाडी पेडगावच्या मैदानामध्ये। सोनारपाडचा सोन्या, मोठा सोन्या आणि छोटा सोन्या, तिथं सोन्या दुसऱ्यांदा हिंद केसरी झाला होता। आणि मित्रांनो, सोन्या तिसऱ्यांदा हिंद केसरी झाला तो माळशिरसच्या मैदानामध्ये आणि या माळशिरसच्या मैदानाचे किस्से भरपूर आहेत। त्या म्हणजे सेमीला घासाघाशी खूप झाली होती। माळशिरसच्या मैदानामध्ये सोनारपाडच्या सोन्याबरोबर पळाला होता सुनील मोरे समालोचक यांचा सुलतान। त्यावेळेस त्यांनी तो विकलेला होता, त्यांच्याकडे नव्हता, परंतु मोरेंचा सुलतान पळाला होता आणि मोठा सोन्या। मित्रांनो, या मैदानामध्ये सेमीमध्ये खूप घासाघाशी झाली होती आणि तिथून आपला बक्कासूर चर्चेत आला होता। ते आपण एक डायलॉग बघत असतो बघा, रीलवर इंस्टावरती येत असतो की सोन्या बरोबर घासाघाशी केली होती बक्कासूरनं, बक्कासूर घासाघाशी करायला लागला आणि तो डायलॉग येतो की मी म्हटलं अरे हा मारतोय रे मारतोय, हा मारतोय रे मारतोय, पण सोन्या सुलताननं घासाघाशीत गाडी लावली आणि तिथून बक्कासूर उजेडात आला। तर हे तेच मैदान होतं माळशिरसचं, ज्या मैदानामध्ये बक्कासूरनं सोन्याबरोबर घासाघाशी केली होती सेमीला आणि सोन्या सुलताननं थोडक्यात गाडी लावली आणि ही सोन्या सुलतानची एक अशी गाडी होती की जी पळून कुणाला आजपर्यंत मेली नव्हती। एक अपराजित गाडी होती सोन्या सुलतानची आणि त्या गाडीनं 1 नंबर केला होता कडनं माळशिरसच्या मैदानामध्ये 2022च्या कडनं 1 नंबर केला होता आणि त्या मैदानावर समालोचक सुनील मोरे होते। सुनील मोरे दिवसभर मैदान पुकारत होते, परंतु फायनलला ज्यावेळेस सुलतानची गाडी कडनं लागली त्यावेळेस सुलतान सुट्टीला इद्रा बैल होता, तो सुट्टीला खूप त्रास द्यायचा, त्यामुळं मोरे सुट्टी करण्यासाठी स्वतः आले होते, समालोचक सुनील मोरे स्वतः आले होते आणि तो सुनील मोरेंनाच व्यवस्थित सुटत होता सुलतान, त्यामुळं दिवसभर मैदान पुकारत होते। पण फायनलला गाडी सोडण्यासाठी सुनील मोरे स्वतः आले होते। गाडी एक छेकडा उशिरा सुटली होती
सोन्या सुलतानची गाडी कडनं होती, एक चकडा उशिरा सुटली होती, परंतु गाडीनं 1 नंबर केला होता आणि हिंद केसरी किताब मिळवला होता. त्यावेळेस बकासूरही तिथून चर्चेत आला आणि सोन्या सुलतान हिंद केसरी झाले. सोन्यानं त्यावेळेस तिसऱ्यांदा हिंद केसरी झाला. सोन्यानं तिसऱ्यांदा हिंद केसरी किताब मिळवला होता आणि चौथ्यांदा हिंद केसरी सोनारपाडचा सोन्या कुठं झाला हे आपल्याला माहीत आहे, जगजाहीर आहे. तो पुसेगाव 2023च्या मैदानामध्ये. या मैदानामध्ये सोन्या बकासूरची गाडी पळाली. एक गुरुशिष्याची गाडी ज्याला आपण म्हणतो ती गाडी पळाली. विठ्ठल नानांनी गाडी पळवली होती आणि गाडी या मैदानामध्ये देखील 4 नंबरला उतरली होती, परंतु बाकीच्या 3 गाड्या फॉल झाल्या. त्यामुळं हिंद केसरी किताब हा सोन्या बकासूरला मिळाला. 1 नंबर सोन्या बकासूरचा झाला होता आणि इथून बकासूरनं कधी मागं वळून पाहिलं नाही. सोन्याबरोबर पहिल्यांदा हिंद केसरी बकासूर झाला. बकासूरची हिंद केसरी किताबाची सुरुवात ही सोनारपाडच्या सोन्यापासूनच झाली आणि तिथून बकासूरनं कधी पाठीमागं वळून बघितलं नाही. मित्रांनो, बकासूर आपला दशम हिंद केसरी आहे आणि त्या दशम हिंद केसरी बकासूरचे जर तुम्हाला हिंद केसरी किताब, हिंद केसरी फायनल, कोणत्या मैदानात हिंद केसरी झाला आहे हे जर माहीत नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते बघू शकता की बकासूर कोणकोणत्या मैदानात हिंद केसरी झालेला आहे. तर मित्रांनो, सोनारपाडच्या सोन्याची होती 4 हिंद केसरी किताब आणि तुम्हाला काय वाटते सोन्याबद्दल एक छानशी कमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर जर तुम्हाला मथुरबाबत जर हिंद केसरी अपडेट पाहिजे असेल, मथुरचे किताब कोणते कोणते आहेत याबाबत जर व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.